तर ही दृश्य आपण बारामतीतली पाहतोय। विद्याप्रतिष्ठानमध्ये सुरू असलेली बैठक संपलेली आहे। कालही या ठिकाणी अजित पवारांच्या स्मारकासंदर्भात बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानमध्ये बैठक पार पडली। पार्थ पवार आपण पाहतोय त्या ठिकाणी राजेंद्र पवार, श्रीनिवास पवार, पवार कुटुंब या ठिकाणी एकत्र होतं, बैठकीसाठी उपस्थित होतं। पाऊण तास जवळपास विद्याप्रतिष्ठानमध्ये बैठक पार पडलेली आहे। तर विद्याप्रतिष्ठानच्या बैठकीत अजित पवार यांच्या स्मारकाविषयी चर्चा झाल्याची माहिती समोर येते। तसंच या स्मारकाचा आराखडा असेल किंवा एकंदरीतच संपूर्ण संदर्भात चर्चा सध्या विद्याप्रतिष्ठानमध्ये बैठकीत करण्यात आल्याची माहिती समोर येते। पार्थ पवार या ठिकाणी आता आपल्याला पाहता येतात। पवार कुटुंबातले काही सदस्य विद्याप्रतिष्ठानमध्ये सुरू असलेल्या बैठकीसाठी उपस्थित होते। पार्थ पवार, जय पवार, पवार कुटुंबाची ही बैठक विद्याप्रतिष्ठानमध्ये सुरू होती, जी बैठक सध्या संपलेली आहे। सोबतच विद्याप्रतिष्ठानमध्ये विश्वस्त म्हणून अजित पवार होते। आता त्या जागी नेमकं कुणाला आता विश्वस्त नेमायचं या संदर्भात सुद्धा या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती होती। तर अजित पवार यांच्या स्मारकाविषयी विद्याप्रतिष्ठानमध्ये बैठक सुरू होती। अजित पवार यांचं स्मारक उभारण्याविषयी निर्णय झालेला होता। आता त्याचा आराखडा असेल किंवा एकंदरीतच या संपूर्ण स्मारकाबद्दलचं स्वरूप असेल या सगळ्याचंच चर्चा काल सुद्धा विद्याप्रतिष्ठानमधील बैठकीत करण्यात आली होती। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी दीपक कापरे यांच्याकडनं। दीपक, बैठक संपली आहे, पवार कुटुंबातील काही सदस्य आपल्याला या ठिकाणी पाहता येतात, काय नेमकं बैठकीत घडलंय? नक्कीच काही वेळापूर्वी पार्थ पवार असतील, जय पवार असतील हे विद्याप्रतिष्ठान येथे बैठकीसाठी दाखल झाले होते आणि त्यापूर्वी शरद पवार हे बैठकीसाठी उपस्थित होते। एकंदरीत शरद पवार यांच्या उपस्थितीत पार्थ पवार, जय पवार, रोहित पवार हे सर्व पवार कुटुंबातील सदस्य हे बैठकीसाठी उपस्थित झाले होते। मात्र काही 5 ते 10 मिनिटातच ही बैठक संपली आणि पार्थ पवार आणि जय पवार हे तिथून बाहेर पडलेले आहेत। एकंदरीत त्यांच्यासोबत श्रीनिवास पवार आहेत, तसेच राजेंद्र पवार, जय पवार देखील उपस्थित आहेत आणि त्यानंतर ते खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अंत्यविधी ज्या विद्याप्रतिष्ठानच्या ग्राउंडवरती झाला त्या ठिकाणी आलेले आहेत आणि एकंदरीतच जे स्मारक होणार आहे याबद्दल अनेक दिवसांपासून चर्चा होत आहे। या खऱ्या अर्थाने ही पाहणी करण्यासाठी पार्थ पवार आणि पवार कुटुंबातील जे सदस्य आहेत ते सध्या विद्याप्रतिष्ठानच्या ग्राउंडवरती दाखल झालेले मिळत आहेत आणि एकंदरीतच जे पवार कुटुंबातील सदस्य आहेत, पार्थ पवार आहेत, या ठिकाणी जे विद्याप्रतिष्ठान ग्राउंडवरती ज्या आंतरिक ठिकाण आहे या ठिकाणी पाहणी करताना दिसत आहेत आणि सद्यस्थितीत विद्याप्रतिष्ठानच्या ग्राउंडवरती हे सर्व पोहोचलेले आहेत आणि ही बैठक आहे ही विशेषतः जे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्मारक नक्कीच दीपक, नक्कीच महत्त्वाची ही घडामोड। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।